नमस्कार मित्रांनो. संध्याकाळी आज भाऊबीज असल्याने संगीताचे चारही भाऊ घरी येणार असतात व तसेच सुमनसुद्धा सकाळ सकाळी तिच्या सासरी निघणार असते, म्हणून तिच्यासाठी गुलाबजाम करायचे असतात. तर संध्याकाळी स्वयंपाकाचा जास्त राडा व्हायला नको म्हणून थोडंफार आताच उरकून घ्यावं असं संगीताचं मत असते. प्रणालीला खरं तर खोलीत जायचं असतं, पण संगीता म्हणते तेही बरोबर आहे म्हणून ती प्रणाली कामाला लागते. कारण गुलाबजाम, रबडी, व्हेज बिर्याणी, पुऱ्या, पनीर बटाटा असे बेत ठरलेला असतो, तर गोड पदार्थ हे मॅडमकडे असतात. तर संगीता बिर्याणीची तयारी करायला घेते. भाज्या आणि पुऱ्या संध्याकाळसाठी ठेवून बाकीचं करायला घेतात. प्रणाली आधी गुलाबजाम बनवायला घेते. खरे तर तिच्या मॉमने आणलेले गुलाबजाम असतात, पण सुमनला प्रणालीच्या हातातच जास्त आवडत असतात आणि पाक बनतो. गोळे तळून होतात, जामून रेडी. मग मॅडम रबडी करायला घेतात. एकीकडे दूध फोडून घेते तर दुसरीकडे दूध आठवायला ठेवते. रबडी करून गार करायला साईडला ठेवून देते तर त्याचे गोळे फुलतात. रबडी सोडलेली जातात आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देते. हर्षद वाट बघून खाली किचनमध्ये येतो. तिला अजूनही किचनमध्ये खितपत बघून चिडून वर निघून जातो. प्रणाली ओळखते की हर्षद खरंच चिडला आता, कारण खूप वेळ झालं तो तिची वाट पाहत असतो व तिच्या नावाची कामे होतात. तरीही ती बिर्याणीसाठी लागणारा कांदा तळायला उभी राहते, पण संगीता तिला जा म्हणून सांगते, कारण तिने हर्षदला येऊन गेलेले पाहिलेले असते. तेव्हा कुठे मॅडम फ्री होतात आणि वर जातात तर हर्षद अंगात कपडे अडकवत असतो. तिला बघून न बघितल्यासारखं करून शर्ट घालतो. हे बघून प्रणाली, आता कुठे निघालास? जाऊ दे कुठे तर, पण घरात नको बसाया. प्रणाली लाडात, मला सोडून जाणार तू? आले ना मी आता. हर्षद चिडत, उपकारच केले माझ्यावर येऊन. कधीपासून वाट बघतोय तर आता येतेस होय तू? हर्षद, अरे संध्याकाळी ते ताईंचे भाऊ येणार आहेत तर थोडा स्वयंपाक, मला तुझ्या संदर्भात स्पष्टीकरण नको आहे, ते तुझ्यापाशीच ठेव. चल निघतो मी. प्रणाली विनवणी करत. हर्षद बरं ऐक ना, मी 2 मिनिटात फ्रेश होऊन येते. प्लीज फक्त 2 मिनिटं थांब प्लीज, नंतर हवं तर जाऊ शकतोस प्लीज. तो कपाळावर थोडे आटे आणून तिथे पलंगावर बसतो. प्रणाली बाथरूममध्ये जाते आणि 5-10 मिनिटांनी बाहेर येते. तिला बघून हर्षद आवासून बघत उभा राहतो. तोंड बंद करायचंही लक्षात राहत नाही त्याच्या, कारण प्रणाली ओल्या अंगाला फक्त टॉवेल गुंडाळून त्याच्यासमोर उभी असते. पाणी तर सुटलेले असते त्याच्या तोंडाला, पण झटक्यात रुसण्याचं आव्हानत, आम्ही जातो आमच्या गावा. हर्षद घ्यावा असे म्हणून निघत असतो. तोच प्रणाली जाऊन पटकन दार बंद करून घेते. ते बघून हर्षद मधनसरक बाजूला हो, नाही अजिबात नाही असे म्हणून त्याला मागे ढकलत, त्याचा मूड रागात आहे तोही असेच दाखवत तिचा हात झिडकत असतो. आता ह्याला काही करून म्हणावलं पाहिजे म्हणून ती चांगलीच मूडमध्ये येत आणि तिच्या फिल्मी स्टाईलचा वापर करत, धूममधलं अभिषेक बच्चनचं यांचं गाणं माहीत असेलच तुम्हाला, ते गाण्यांचं ती ठरवते. पण इथे हर्षचं डबिंग असल्यासारखं आहे. प्लीज वाचताना त्याच रिदममध्ये वाचा, जस्ट एन्जॉय. प्रणाली त्याला मागे ढकलत, कोही नहीं है हमरे कमरे में, क्या हंसी मिला है पल, आज शरारत करून दो, काम बाकी करेंगे कल. हर्षद पॉज घेऊन, जा ग बाई जा, खुयागत नको करू, बाणावरती येड्यागत नको वागू. प्रणाली डोळे मिटून करून, दिल बोले शिक दूम. प्रणाली त्याच्या शर्टाचे बटणं काढत, खिडकियाँ कहे पर्दे गिरा दो, इस तरह से ना मुझको सजा दो. तो शर्ट खांद्यातून सरकवून बटन लावत हर्षद, दे सोडून, मला जाऊ पण दे ना, शपथ आहे तुला, भानावर ये ना. प्रणाली पटकन शर्ट काढून, कैसी ये मजबुरी, किसली हे दुरी. तो शर्ट ओढत, हर्षद पक्की खुडी आहेस तू, मला समज आहे ठाऊक. प्रणाली तो शर्ट फेकून, दिल बोले शिक दूम. हळूहळू त्याच्याजवळ जाऊन त्याला बेडवर पाडून कमरेपासून हळूहळू वर सरकत, ना सताओ तुम यू मुस्कुराए, चूम लो सनम बाहों में आके. आता आपली बायको टॉवेलवर आपल्या अंगावर आहे म्हणल्यावर हर्षद, ये ना हरलो गो मी, ही भालो ही तुझी आदा बघुनी. हसतच प्रणाली त्याच्या गळ्याभोवती ओठ नेत, बातों में पल गुजर ना जाए. हर्षद तिला जवळ ओढत, ये ना चल मी तिथे जरा जाऊया हरवून. ते ऐकून प्रणाली, हर्षद मला तर वाटलं होते की तू माझ्या ओठात हरवून जाशील, मिठीत काय हरवायचं. हर्षद हसत, अगं माझे फूल, मी फक्त गाण्यांचे बोल जुळवत होतो. मग ठीक आहे,
पण हर्षद, तू खरंच खूप हुशार आहेस हां. म्हणजे मी तर हिंदीत जसंचे तसे म्हणत होते, पण तू मराठीतून म्हणत होतास. हे अगदी सुटेबल कसं जमतंय रे तुला? हर्षद तिला घट्ट पकडत. म्हणूनच तर मी हर्षद आहे. नाही, तू हर्षद नाही आहेस. तू फक्त माझा हर्षद आहेस, फक्त माझा. पण तू खरंच हुशार आहेस हां. हर्षद, तू शिक्षणातही खूप हुशार असशील नाही? होय, तसं काही नाही आहे. माझ्या वडिलांची लई इच्छा होती मी लई शिकावं म्हणून, शिकून लई मोठं व्हावं म्हणून. 10वी-12वीला पण 75च्या पुढे टक्केवारी होती, ते पण ट्युशन नसून. पण वडील गेल्याने त्यांची इच्छा पण त्यांच्या सोबत घेऊन गेले. पण बरंच झालं, नाही तर माझी तुझ्याशी कशी गाठ पडली असती. शिकून कुठं तर भलतीकडेच गेलो असतो. नाही हां, तसे काही झालं नसतं. आपण कुठे जरी असतो तरी आपण एकमेकांशी भेटलोच असतो, प्रेमात पडलोच असतो आणि लग्नही केलं असतं. आपली गाठ जन्मोजन्मीची आहे. हर्षद कौतुकाने. होय, तुला समजत हवा आहे ग. खाली येतानाच देवाशी ठरवाठरवी करून आलती का काय? हो, तसे समज हवं तर. बरं शोना, मला सांग, तू सगळ्यात परफेक्ट आहेस. समजदार, कर्तृत्ववान, कर्तव्यनिष्ठ, भारदस्त व्यक्तिमत्व, नीतिवंत, नाती जपणारा, प्रामाणिक, प्रेमळ आणि जशाच तसा एवढ्या सद्गुणांचा पुतळा आहेस तू. पण अशी एखादी गोष्ट आहे का रे, जी तुला येत नाही किंवा तुला जमत नाही? हर्षद जोर देऊन. मग आहे की नाही कशी? प्रणाली कुतूहलाने. कोणती? जरा मला पण कळू दे. एक गोष्ट मला अजिबात येत नाही आणि जमत तर त्याहून नाही. ती म्हणजे तुझ्यापासून दूर राहणं, तुझ्या बिगर राहणं नसतं जमत आपल्याला. प्रणाली त्याच्या हुशारीवर कौतुकाने हसत. हर्षद, यू आर सच डार्लिंग, सो स्वीट. बरं हर्षद, तुझी बायको खूप वेळ झालो टॉयलवर अवघडतीये म्हणलं. हर्षद मादक आवाजाने. मग तो टॉवेलचा अडसर करावा की बाजूला? कोण वज्ज वागवायला सांगितलंय? मी हर्षद, ज्या गोष्टी मौल्यवान असतात ना, त्याला झाकूनच ठेवायचं असते. जस्ट लाईक सोनं, हिरे. आपण फक्त वापरायच्या वेळीच काढतो आणि त्यानंतर त्याला शिस्तीत झाकून ठेवतो. अगदी तसेच हसते ह्याचंसुद्धा. हर्षद तिला आपल्या खाली वळवून. अगं माझे फूल, तू फक्त हिरा नाही तर ह्या जगातलं सर्वात मौल्यवान रत्न आहेस, जे फक्त माझे आहे. हर्षद, ह्या रत्नाला खरं सौंदर्य तुझ्या स्पर्शामुळे लाभलं आहे. तू नव्हतास तेव्हा मी तर आरशात तुला पाहायचं सोडून दिलतं, कारण तू नाही तर कुणासाठी म्हणून सजायचं असं वाटत होते. हर्षद कौतुकानं. अगं, तुला त्या आरशात पाहायची गरज तर आहे का गं? तो आरशातच तुला वाकून बघतो की एवढं सुंदर कोणी कसे असू शकतं म्हणून. हर्षद, पण जसं सिंपल हे समुद्रात असते खरं, पण जोवर त्यात पावसाचे पाण्याचा थेंब पडत नाही तोवर त्यात मोती तयार होत नाही. अगदी तसेच माझे सौंदर्य तुझ्या स्पर्शाशिवाय मौल्यवान होऊ शकत नाही. हे सगळं फक्त तुझ्यासाठी आहे, फक्त तुझ्यासाठी. अगं माझं फूल, हे असलं काही बाई बोलून मला घाया करत जाऊ नको का बाई. चल मग शिकदुम करायचं का? टॉयलचा अडसर दूर करायची वेळ आली आहे म्हणलं. प्रणाली चेष्टेत. हो, खूप लवकर आठवलं तुला. उगाच बडबड करतोय. हर्षद तिची चेष्टा ओळखत. च्या मारी तुझ्या. बडबड तू किती करते, इशय तू वाढवती आणि समजत दोष मला. तुझ्यात तर तुझ्या आता नसतं सोडत असे म्हणून तिला किस करू लागतो आणि दोघी एकमेकांत हरवून जातात. दोघी आता ते सुख अनुभवत असतात. त्याची सकाळपासून त्याने वाट बघितलेली असते. बराच वेळ लोटतो. 1.5-2 तास होऊन जातात आणि प्रणाली स्वतःला त्याच्यापासून सोडवायचा प्रयत्न करत असते. ते बघून हर्षद कुठे घाई कुठे लागली जायची. हर्षद, आंघोळ करून आवरू दे मला. सर्व पाहुणे येणार आहेत, तेव्हा खाली जाऊन थोडीफार तयारी करायला हवी. ती तोच टॉवेल गुंडाळत बाथरूममध्ये जाते. तेव्हा हर्षद, मी पण येतो की, दोघं मिळून करू. हर्षद साहेब, 2-4 तास नाहीत माझ्याजवळ, फक्त 10 मिनिटं आहेत. आंघोळ उरकणार आहे मी, नंतर बघू असे म्हणून ती आत जाते आणि हर्षद मात्र तिचं गोड बोलणं, तिच्या आत्ताच्या गाण्याचा अदा आठवत उशीला बिलगून निवांत पहुडतो. व काही वेळेतच ती ब्लाऊज आणि परकरवर डोक्याला टॉवेल गुंडाळून येते आणि साडी नेसू लागते. ते बघून हर्षद, इकडं मी नेसवतो. हर्षद, अजून किती वेळा मला साडी नेसवणार आहेस तू? हर्षद हसत तिच्याकडे हात करून. ही संपूर्ण प्रॉपर्टी फक्त माझी आहे, तेव्हा मी काही पण करन, किती यायला पण करन. तुला काय अडचण आहे ग? प्रणाली त्याच्यासमोर उभी राहून. नाही बाबा, मला काहीच अडचण नाही, कर तुला हवं ते. पण हर्षद, तुला ना फक्त मला हात लावायचे बहाणे हवे असतात. हर्षद खट्याळपणे हसत तिला साडी नेसू लागतो. कसा असतोय बघितलं का? खरे बोलले म्हणून. बरं, तू ही आंघोळ करून घे आणि तयार होऊन बस. मग ती आवरते. घाई गडबडीत केस तसेच अर्धे कच्चे राहतात व तशीच खाली निघून जाते. हर्षद कसला आवरतोय? तो अजूनही त्याच धुंदीत असतो.
आणि तसाच अंगावर पांघरून घेऊन पडतो. स्वतःची हसत शिकदूम शिकदूम म्हणत तिला आणि फक्त तिला जमतं हे समज कसलं गोड दिसतंय. किती पण बघा आणि किती पण जवळ जावा मन म्हणून काही भरतच नाही. काय काय म्हणते काय काय बडबडतंय. कुठून शिकलंय एवढं हुशारीनं बोलाया काय माहिती. माझं फूल माझे फूल नात खुळा. तर खाली प्रणाली किचनमध्ये आणि तिथे संगीता आधी चहा टाकत असते. तिला बघून संगीता प्रणाली किती गोड दिसाली ग. आणि हे काय आत्ता न्याली होय ह्या येला. आणि साडी पण बदलली. नाही सकाळी वेगळी साडी होती म्हणून म्हणलं. प्रणाली चोरी पकडली गेली ते लपवत. अगं ते माझी साडी ना खराब झाली होती ना म्हणून मग जरा चेंज केलं. संगीताही तिला मुद्दाम छेडत. होय ते जरी खरं असलं तरी केस कशापायी ओले आहेत. प्रणाली अडखळत. ते मला जरा ते आपलं घाम आला होता ना म्हणून. संगीताला तिला आज काही सोडायचं नसतं. बाप रे थंडीत पण घाम फुटला. एवढं काय केलं गं वर. प्रणाली आता पुरती लाजत. ए ताई ग जा बाई तिकडं. मी नाही बोलणार तुझ्याशी. संगीता हसत. अगं प्रणाली तू इतकी गोड आहेस की मला कधी कधी वाटतं की मी पोरगं असायला पाहिजे होतं. तुला नक्की पटवले असते. सोडलं नसतं तुला. मग तो तर तुझा नवरा आहे त्याचे हाल काय होत असतील हे मी चांगलं समजू शकते. असू दे आपल्यात दिवसा पण न्यायला फुल परवानगी आहे म्हणलं. प्रणाली पूर्ण लाजून संगीताला गळ्याशी लावून घेते. बघितलं कोणीतरी म्हणतील का ह्या जावा जावा आहेत म्हणून. बाप रे भाग संपत आला पण ह्यांचं रोमॅन्स चालूच आहे. ह्याही भागात हर्षितनं भाऊ पण काही पार पडू दिलं नाही. आता ती पुढच्या भागात बघायला मिळेल. हर्षित तिला बाहेर म्हणजे नक्की कुठे घेऊन जाणार आहे. असे कोणतं महत्त्वाचं काम आहे जे लई महत्त्वाचं आहे. बघूया माझ्या पुढच्या भागात लवकरच. असेच सोबत राहा. तुमची साथ खूप महत्त्वाची आहे. आणि तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.